तर विरोधकांचे आरोप आणि संशयाला सत्ताधाऱ्यांनी काय आणि कसं उत्तर दिलंय पहा। ज्यांनी या लहान बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला। आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची, ज्यांनी जे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं, तर मग हे तर दुर्दैव आहे। आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्थाचालक होते, त्यांना मागे घालण्यासाठी याचं एन्काउंटर करण्यात आलेलं असं वडेट्टीवार आणि नाना पटोले म्हणतात। नाही, आता विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये। त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची, त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं। त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला, पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं। त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे। या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा। त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला आहे। काहीतरी लोक म्हणतच होती की त्याला जन्मठेप द्या, पण ती लवकर गेला, म्हणजे तशी मागणीच होती। मी त्याचं समर्थन करत नाही, स्वसंरक्षणाकरता केलं असं पोलीस सांगतायत, त्याची चौकशी त्या ठिकाणी होईल। पण आता विरोधक म्हणतायत ह्याला का मारला? अरे तुम्हीच म्हणत होता की असली माणसं नाही पाहिजे, यांना फाशी द्या, फाशी द्या, आणि तुम्हीच पुन्हा असं बोलता, म्हणजे गांडुळासारखं झालं ना दोन्ही बाजूनी। इकडे चाललंय का इकडे चाललंय कळतच नाही।